जेलमध्ये तो होता. तिथं काय आयुष्य होतं नाही, गेल्यावर तू 2 वर्ष काढली जेलमध्ये. माझं डोकं फिरलं ना भाई, बाजार उडवू शकतो मी. की गाणे बिण्यामध्ये तुम्ही असे बोलता ना भाई, भेटा ना सक्षम. फक्त माझ्या सुटायची खबर माझ्या ऑप्सला कळली, यांच्या पायाखालची जमीन हादरली. यांची राजकारणात चर्चा असून यांची सत्ता पडली, माझी राज्यात दहशत मुख्यमंत्रीला कळली. काय लोकांनी मला दाबायचा प्रयत्न केला भाई. चांगलं हिट आहे गाणं माझं हेड. काय बोलतो मला तजी नाही जाण, जेव्हा आई वडिलांची इज्जत करतो त्यातच भेटतो मला सन्मान. करतो वरती मान, तुला हाणायची तर काना खाली हान. तुम्ही केलं माझ्या भावाची. कोण नसतंय भाई कुणाचं आई बापाशिवाय. अरे मला तर बाप पण नाही आई पण नाही भाई. दुसरं गाणं भाई म्हणून करतो. अरे भाई आला रस्ता सोड, गँग माझी तयार आणि वेपन लोड. हे बाजार ना कॅन्सर रोल, माझा दबदबा सीनवर ना काढायची खोड. जरा एक प्रेमळ साईड पण असेलच ना. अगं सुंदरी काय दिसतेस कमाल, काय तुझी लचक आणि काय तुझी चाल. रूप तुझं बघून मजनू झाला बे हाल, तू गावराने मिरची तिखट लाल लाल. लय मजा घ्यायला लागले भाई आपण एकमेकांची. असंच पाहिजे. ऐसं जान दे भाई. पुढचं सुचत नाही मला. आज ह्याला सुचना झालं येडे. बघितलं का? नाही बघितलं का? विषय आवडच करतो ना आपण. आपला तुम्हाला माहितीच आहे म्हणजे कोण आले एंड झालेला आहे विषय. कारण आपण साधे विषय करतच नाही. डायरेक्ट कमबॅक. डिडो भाऊ स्वतः किती वर्षानंतर, तर 2-3 वर्षानंतर आलेले आहेत सीनमध्ये, आणि पहिला पॉडकास्ट आपल्या चॅनलवरती. म्हणजे विषय एंड झालाय, विषय आवड झालाय. दादा काय म्हणतो भाई? भाई जरा भीती वाटते मला या पॉडकास्टला. पहिल्यांदा कुठल्या तरी पॉडकास्टला भीती वाटत असेल तो हा पॉडकास्ट आहे भाई. आपण एकत्र नाही का, आपण एक सारखेच भाई. हाके भाई तुला. तुझे व्हिडिओ बघितले भाई, मला नाही का, मला लय जणांनी डीएम वगैरे केले भाई की तुझ्यासोबत केलं पाहिजे काम, आणि मला आवडलं भाई. तू असा इन्सान आहे, म्हणजे पहिला व्यक्ती असा आहे ना भाई की मला असं वाटावं लागेल तुला की तुझ्यासोबत काम केलं पाहिजे नाही का. बाकी सही आहे. काय म्हणतो बाकी? काय नाही भाई, पण तुला असं का वाटलं मग काय असं? कारण भाई दिसतंय ना का, आपल्याला रिअल लोक आवडतात, फेक नाही आवडत भाई. अरे आपण क्या बात आहे. दस्तखत देत नाही भाई त्यांच्या दारावरती नाही का, जर का फेक वगैरे असेल तर भाई हक्के भाई तुला नाही भाई, मानला खुश पाहिजे केलं भाई भाई. तुला. मला असं भारी वाटतंय. सही आहे. असं भीती वाटते पण काय करू मी? जरा हे सांग ना, जरा असं नॉर्मल झालं पाहिजे. नर्वस झालोय तो, असं गॉगल असं आहे चैनी माहिती बिनी का, असं. हा आता जरा माणसाने एकमेकाला घाबरलंच पाहिजे भाई. नाही तर लोक आहे ना भाई एकमेकांची गाणं मारतात आजकालचे. आपला व्हिडिओ हेच आहे ना का, बोलायचा उद्देश हेच आहे की आपला जे आता एवढं वर्ष झालं आपण गायब हा. होतो, लोकांनी लय फायदा उचलला भाई. आपला डिस्क्रिप्शन आहे का, डिस वगैरे केलं भाई, गाण्यांमध्ये लय काय काय बोलून गेलं भाई. आपल्याला फरक नाही पडला भाई, कारण आपण कमबॅक 2024लाच देणार होतो. पण काय गोष्टींमुळे अडकलो भाई आपण नाही का, समजतं का? थोडक्यात तुम्हाला कळलं असेल की वाईफ कशी असणार आहे दादाची. दादानी सांगितले की घाबरलंच पाहिजे माणसाने. त्याच्यामुळे हा पॉडकास्ट घाबरतच होणार जरा. तर मग झालं तर मॅनेज करून घ्या, बाकी काय नाही. जीवाची काळजी प्रत्येकाला असतीच ना. चालू करू भाई. सगळ्यांना पडलेला पहिला मेन प्रश्न आहे ना, सगळ्यात मी तुला भाऊ दादा असं म्हणत राहील, पण तू भाई आहेस खरं तर. गायब कुठं होतास इतके दिवस दादा? काय मग याला अर्थ आहे का? तू गायब होता. तू गाणीच नाही टाकली, 2 गाणी टाकली, वातावरण पार एकदम सेट केलं. मराठी हिपहॉपमध्ये पहिलं असं काहीतरी वाढीवपणा केला, आणि तू गायब झाला राव. याला काय अर्थ आहे का? कुठं होता तू? भाई आता कसा विषय झाला माहिती आहे हा. का, अशा प्रॉब्लेम मी फेस केल्यात ना लाईफमध्ये भाई, की मी आहे ना भाई लोकांना सांगून मजा नाही घेऊ शकत ना का. माझी चव नाही घालू शकत लोकांना सांगून भाई. विषय असा झाला, लय मोठी स्टोरी आहे भाई, मी तुला सांगू शकतो नाही का, कारण तू माझा भाव आहे आणि हक्के लोकांना कळलं पाहिजे या गोष्टी नाही का. बरोबर आहे. कळलं पाहिजे. फॅन्सला शहाणे कळलं कोण पाहिजे. भोंडे नाही लगेच कळतंय ना का, की कोण कसे आहेत आणि कोण कसे नाही. तर आपला विषय हा होता भाई की 2020 मध्ये आपण अशा काय गोष्टी केल्यात ना की आटू रॅपर लोकांनी केल्या नाही त्या गोष्टी. कारण आपण आंडू पांडू नाही भाई, हा डिडो आहे. आणि असं आजीव्या खाजीव्यांना मारून बिरून फेमस पण नाही झालो भाई मी नाही का. आणि काही लोकांची मारली ना भाई, चांगल्यांना माहिती, चांगल्या पद्धतीला माहिती नाही का, हस्ती मोठ्या लोकांना माहिती आहे. सारा इथल्या गुन्हेगार लोकांना पण माहिती नाही का की आपली चव काय. कारण डिडो आहे भाई मी.
फाडू शकतो एखाद्याची, दस्तक देऊन, ती पण घरामध्ये नाही का. तर माझा हाच विजन आहे की भाई 2020मध्ये ज्या गोष्टी घडल्यात 2023ला बंद केल्या होत्या, कारण घाण मीच केली होती इंडस्ट्रीमध्ये शिव्या गाळ्या करून. आता पण करू शकतो, पण नाही भाई. शक्यता हिपहॉपमध्ये क्षेत्रामध्ये असे घुसल्यात काय कुत्रे नाही का, बळच ह्याला बोल त्याला बोल ह्याला बोल त्याला बोल. मा डोकं फिरलं ना भाई, बाजार उठवू शकतो मी. पण झालं काय होतं नेमकी, तू गायब का झालं, काय कारण होतं त्याच्या मागचं? 2023मध्ये अशा काय गोष्टी घडल्या भाई, माझा अल्बम वगैरे लीक झाला नाही का. आणि प्रत्येकाला माझ्याकडनं टेन्शन पाहिजे ना का, मी बोलू काहीतरी, पण मी बोलतच नसतो भाई, कारण ओरा वेगळा भाई माझा नाही का. मला फक्त एकच बोलायचं भाई, लाईफमध्ये ना प्रत्येक वेळेस माझ्या फेस केलं ना भाई मी लाईफमध्ये, कुणी नाही केलं व्हायला नाही का. मी अंधारात दिवस काढल्यात भाई कितीतरी. लोक मला दाबायचा प्रयत्न करतात आज पण, लोकांना माहिती डिडूच्या गांडीला किती खाच. पण वेळ घेतली, संधी बघितली भाई, जरा थोडा वेळ घेतला नाही का, अभ्यास केला काय गोष्टीवरती, लोकांकडे नजर दिली भाई, जरा कुठं काय चालू आहे, कुणाचं कसं काय नाही का, हात दिला प्रत्येकाला, नाही घेतला फायदा उचलला लोकांनी. 2023मध्ये माझा डायरेक्टली नाही का अल्बम लीक केला. दुनियादारी बघितली भाई, दोस्ती यारी बघितली, जी माझ्या लत्ती मागं पुढं करायची, त्या आता जरा गायब झाले नाही का अचानकच. अशा काय गोष्टी घडल्या भाई, समज जरा आता तूच. पण एवढा राग कसं काय, मग पार एखाद्याला जीव मारण्यापर्यंत, हे कुठून असं काय? एक आर्टिस्ट म्हणून नाही का आपण रिस्पेक्ट करतो भाई प्रत्येकाची भाई. ज्या गोष्टीमध्ये आम्ही म्हणजे तू समजतोयस ना, ज्या गोष्टीमध्ये आम्ही मुरलोय, जिथं राहिलोय, ज्या वस्तीमध्ये फिरलोय, जिथं खाल्लंय तिथं पिल्लंय भाई, आणि तिथं असली दुनियादारी बघितली ना भाई आम्ही, की लोकांनी बघितली नाही ती दुनियादारी. अप्पर हे माझं भाई स्थान आहे भाई, माझं मंदिर आहे, मी तिथं राहिलं आहे भाऊ. आणि तिथं असले लोक आहेत ना भाई, संगत वाईट नाही तिथली, लोक पण वाईट नाही तिथले भाई, ती वस्ती पण वाईट नाही, वाईट फक्त आम्ही लोक आहेत. तू डायरेक्ट ओपनली कबूल करतो की डायरेक्टली क्लिअर, आम्ही तिथले वाईट लोक भाई, डेंजर. आम्हाला एवढंच बोलायचं फक्त नाही का, की गाण्या बिण्यामध्ये तुम्ही असे बोलता ना भाई, कधी या भेटा ना सक्षम डोळ्यासमोर, काय होतं काय नाही सांगतो मग. पण मग तेच जो माझा प्रश्न होता मेन, की आर्टिस्ट मग तुला त्याचा राग आला की तू कष्टाने गाणी बनवली होती आणि ते लीक केलं? नाही, मला राग कशाचा आला भाई, की माझा आर्ट आहे ना जो, जिथे मी मेहनत केली भाई, लय गाणं घासली मी तिथं, माझं 1 वर्ष वाया गेलं त्या गोष्टीमध्ये. गाणे बिणे टाकले होते भाई मी, व्यवस्थित माझं चालू होतं, काय लोकांनी मला दाबायचा प्रयत्न केला भाई. चांगलं हिटेड आहे गाणं माझं, हेड जावा. आणि हाय मी तसं नाही का, मी अजून बोलतो भाई, हसून बोलतो भाई. पण आताची येणारी जी जनरेशन आहे ना भाई, तर त्यामुळे मी पण विचार केला की पुढचे लोक काय विचार करतील माझ्याबद्दल. मला पण लेकरं बाळ होणार आहे भाई, मला पण लग्न करायचं आहे, मला पण संसार करायचा भाई, तर मला पण ऐकणारी शक्य भरपूर आहेत. तर मला रिप्रेझेंट अशा पद्धतीने करायचं होतं ना, ज्यावेळेस 2022, 21, 20मध्ये ज्या गोष्टी केल्या मी, शिव्या गाळ्याच्या केल्या, ते गेलं ते झालं, ते गेलं ते जाऊ दे भाई नाही का, सगळं विसरलेलो मी, खाजून अवदान आणले लोकांनी भाई. तू मर्डर केला, तू जेलमध्ये गेला, काय असतं रे जेलमधलं आयुष्य तर लय भाई, कसं सांगू याडे आता, किती अंधार बघितला आयुष्यात. 4 भिंतीत दिवस काढल्यात भाई, आज मला माहिती आहे काय गोष्टी घडल्यात लाईफमध्ये. कोण नसतंय भाई कुणाचं आई बापाशिवाय. अरे मला तर बाप पण नाही, आई पण नाही भाई, तरी करतोय भाई मी नाही का, तरी गाण्यांमध्ये बोलतो भाई आई बापांशिवाय असं तसं भाई. का? कारण जाणीव आहे मला, माझा सक्का भाऊ होता माझ्यासाठी भाई, बाकी कोण नव्हतं, कुणाची गरज नाही भाई. आज पण मला सक्का भावच माझा देव आहे, माझा भाव आहे, सगळं तोच आहे भाई माझ्यासाठी, आई बाप तोच आहे माझं नाही का. कारण मला पुढं बघणारे पण कोण नाही, आणि मला खांदा देणारे पण भाई कोण नाही नाही का. भावाशिवाय भाई बोलतात ना की मटकी पण फुटत नाही भाई. काय सांगू भाई तुला आता, ह्या गोष्टी घडल्या त्यामुळे मी लोकांना वाटलं मी दबलो, कुठेतरी गेलो, गायब झालो. अरे तुम्ही फक्त DHH हिपहॉप वगैरे बघता भाई, तुम्ही न्यूज वगैरे नाही बघत ना, कधी लोकमत बिकमत अशा टाईपमध्ये बघत जावा, जरा हिस्ट्री कळेल पुण्यामध्ये घडतंय काय. एखादा माणूस उपाशी झोपतोय का रडतोय का, ती तर बघा जरा काय चालू आहे, कुठं लक्ष आहे तुमचं.
काय चालू आहे इंडस्ट्रीमध्ये मरणाची घाण. आलो जेव्हा बघतोय काय चालू आहे, गाणे ह्याने हे केलं त्याने ते केलं, ह्यो देतो ह्यो असं करतोय तसं करतोय. भाई जेव्हा मी होतो तेव्हा कोणच काय बोलत नव्हतं. का? कारण तशी काढलेली लोकांची भाई. डिडो आहे भाई मी, कुठं पण घुसू शकतो. जेलमध्ये तू होतास, तिथं काय आयुष्य होतं? मग गेल्यावर तू 2 वर्ष काढली जेलमध्ये. काय आयुष्य- असायचं रुटीन? काय असायचं अहो सकाळी? तेच भाऊ, सकाळी 5ला यायचे, उठवायचे सगळ्यांना, मोजायचे, काउंटअप करायचे, कोण कोणी काय काय कसं चालू आहे, कोण कुठं चालू आहे नाही का. सगळे बघायचे बिगायचे काय चालू आहे भाई. मी पण पहिला दिवस होता माझा, काय विषय कुठे आलो आहे तर दपकलो मी पण. काढले दिवस जसे काढायचे होते तसे काढले दिवस भाई मी, अवघडून काढले भाई दिवस. काय काय असतं 5 वाजता उठून काय करायला होतं? 5 उठून काय यार, चेकअप वगैरे करायचे की कोण कुठं काय चालू आहे, कुठं कोण बसलंय, किती जण आहेत, कुठं कोण गेला का निघून वगैरे नाही का. सगळे बघायचे की हाय का कोण आता सध्या, का कोण गेला बिला, म्हणजे एक म्हणतो ना Checking व्हायची. चेकिंग वगैरे करायची. आणि मग त्याच्यानंतर आपण सुरक्षाला होतो ना भाई लोक असतात म्हणजे हे सुरक्षाला. काय असतं आता हे माहित नाही. सुरक्षा म्हणजे फक्त भाई लोकांसाठी मेन, असे लोक जिथं चांगले चांगले माफिया राहतात. म्हणजे नॉर्मल ते पाकिटमार असतात वगैरे, ते नाही ते ते चोर नाही. ते वगैरे सर्कलला ते- पडतात, ते खजवे असतात भाई, आमच्यासारखे नाही. म्हणजे सर्कल वेगळं हम्म आणि सुरक्षा वेगळं. वेगळं. जिथं असे मोठे मर्डर मोठे वगैरे मोठे लोक. मोठे मोठे जसे संजय दत्त सारखे लोक राहिले तिथं. अच्छा, मग तू तिथं होता. तिथं होतं. तिथं काय वेगळं असतं ह्याच्यात आणि त्याच्यात? तिथं काय नाही, एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी अशा लाईफमध्ये अशा सिच्युएशन बघतात ना, तिथं लोक कोण पण येतात नाही का, म्हणजे असे आजवे खजवे येत नाही, मोठे मोठे भाई लोक येतात, सगळे एकमेकांना इज्जत देतात. आपली हांडी बिंडी होती भाऊ तिथं व्यवस्थित अशी. हंडी म्हणजे ते जरा सांग ना आम्हाला. हांडी म्हणजे काय काय असतं? भाऊ, की आपला एक ग्रुप, ग्रुप त्याला हंडी जसं की म्हणतात. हांडी. आता समज की मी 5-6 जण गेलो की लोक येतात माझ्याकडे, भाऊ कसा आहेस, काय मदत करू का तुझी, कपडे धू, तुझी चड्डी धू का म्हणतात. सिरियस, हसण्यासारखं नाही भाऊ, खरं बोलतोय मी, हसण्यावरही घेत नाही. डायरेक्ट असं या बोलतात. गोष्टी आहेत भाई, एकमेकांना अशा अशा घाणेरड्या गोष्टी होतात आतमध्ये, पण ते आपल्याला बोलायचं नाही माईकवरती नाही का. होत्यात त्या गोष्टी सगळ्या लाईफमध्ये भाई, आपण फेस केल्या या गोष्टी नाही का. हसून बोलायचे आनंद वेगळा, मी हसून पण बोलू शकतो भाई नाही का, पण नको नाही का, सिरियस गोष्ट आहे भाई. मग तिथं तुमचे सगळे बहीणची एक हंडी असते सगळे. हां, मग तिथं ते युद्ध, ते काय म्हणतात, ते आतमध्ये पण एक टोळी वॉर चालू असतं, ते खरं आहे का? तिकडं तिकडं पण आतमध्ये गँग वॉर असतं. आतमध्ये कोण काय नसणार ना भाई, आपलं म्हणजे सगळं आता कसं सांगू यार तुला, म्हणजे कशा टाईपमध्ये मी तुला बोलतोय की आतमध्ये असं नाही का फुगरीची लँग्वेज वगैरे एकमेकांची तिथं भाई, सगळे येडे असतात, सगळे मायासारखे असतात, असले फुगीर असतात ना, ए काय बोलला, हा 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 असेवाले असतात. सुरक्षाला फक्त आमच्यासारखे असतात, म्हणजे अशा पडलेले असतात बाकीचे इकडं तिकडं. आणि मग तुम्हाला नाश्ता वगैरे काय असतं तिथं? नाश्ता वगैरेचा काय विषय भाई, आपल्यावरती आपल्याला जे पाहिजे ते भेटतं. कॅन्टीन आहेत भाई, मनी ऑर्डर आपल्याला 50-50, 60-60 हजार असे माझा भाऊ असा पाठवायचा नाही का, असा तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. मग ज्याच्याकडे पैसे आहेत तो तिथं बाई त्याचे आहे हे तिथला असते. लय पैसा आहे भाई, लोकांकडे पण लय पैसा ना आपल्याकडे पण लय पैसा, दाखवायची गरज नाही लोकांना. पण काय मग कॅन्टीन मधून काय मागवायचं असतो? काय नाही, जे लागेल ते भाई. 15 दिवस, दर महिन्याला 15 दिवसामध्ये कॅन्टीन बंद होते भाई, फक्त 15 दिवस चालतं ना का कॅन्टीन. हा, जे पण पाहिजे ते घे नाही का बिंदास भाई, तू जे पाहिजे ते. म्हणजे काय असतं तिथं? काय असते नॉर्मली ब्रो, जसं की आपल्याला आता तुला माहिती आहे ना, जेवणाला चव नसते काय गोष्टीची. हा. मीठ मसाला म्हण, फरसाण म्हण, ह्या गोष्टी म्हण, बाकी कांदा मसाला, असल्या काय गोष्टी रे भाई, बारीक चिरीक गोष्टी आहेत यार. मुद्द्यावर माझा फक्त एकच मुद्दा भाई, 2026ला डिडो. नाही तिथं मी येतोच आहे, पण तू कुठं गायलता, तर काय असतं म्हणलं जरा सगळं करून आपण त्या टॉपिक वरती येणारच आहे. आपल्याला लगेच नाही संपवायचा. आता तू लय दिवसांनी आलाय, विचार ना भाई, सगळ्यांना आतुरता येतं की तू बोलतोय, हा. पहिल्यांदा तुझा पॉडकास्ट आलाय, परत तू कुठं करशील नाही करशील माहित नाही, हम्म. त्याच्यामुळे म्हटलं सगळं डिटेल मध्ये विचारलेलं बरं असतंय. ना विचार ना भाई, काय तिथं तुम्हाला ते असं टीव्ही विव्ही असतो त्यातलं खरं आहे आहे ना भाई, टीव्ही वगैरे नाही का, म्हणजे प्रत्येकाला नाही टीव्ही, एकच टीव्ही असतो तिथं, फक्त न्यूज वगैरे लावतात वगैरे नाही का, त्या गोष्टी. मॅच बीच बघायला भेटते हा का? हा भेटते ना भाई, काय नाही भेटणार. वर्ल्ड कपची मॅच होती माझं तिथे. गाणं पण लागलेलं होतं भाई नाही का, 2दा तर तिथं. काय सांगतो? मग भाई डिडो आहे ना भाई, मी काय पण करू शकतो. आपले चांगले कॉन्टॅक्ट आहेत भाई आतमध्ये, चांगल्या लोकांसोबत उठणं बसणं झालं भाई आपलं. भीती नाही वाटत तुला? नाही वाटत भाई. तू एवढं सगळं बोलतोय पण पोलीस असतात ते बाबा, मला बाकीच्या घेणं- सर्वसामान्यांना कसं वाटतं की कसं असतंय भाई, आपल्याला प्रत्येक जण दाबायचा प्रयत्न करतो भाई. आज ज्या समाजाने मला दाबला ना, मी त्या समाजाची
समजतं ना. पण काय असं समाजाने दाबलं म्हणतोय तू, पण असं काय झालं? काय असतात केलं? का भाई, काय काय गोष्टी असतात नाही का लाईफमध्ये भाई, की सगळेजण नाही का आपल्याला नीचा दाखवायचा प्रयत्न करतात. आपल्यावरती नाही का काय काय लोक असे म्हणतात, की हे नको करू, ते नको करू, असं नको करू, तसं नको करू, नाव खराब होतंय, आई बघते, बाप बघतोय, नातेवाईक बघतात, हे बघतं. आपण प्रत्येकाचा विचार केला, की मग आपण कसं आहे भाई, गाणं गाणं आहे भाई नाही का माझं. ज्या पद्धतीने मी रिप्रेझेंट केलं, लोकांना ज्या पद्धतीने आवडलं, क्रेज भरला काही लोकांमध्ये. मला असं डोक्यावर ठेवलं होतं, नाचत होते भाई डोक्यावरती घेऊन नाही का. ज्या हॉटेलमध्ये माझी नाही का म्हणजे म्हणू शकतो एक टाईम नाही का, खायची पण नाही का हे नसते ना, आपण काय आता लायकी बिकी तर नाही बोलू शकत भाई नाही का, केलं असतं आपण. पण त्या टायमेला आम्ही असल्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवलं बिवलं, असलं काय काय उत्मात केलं ना 2020 पासनं तर 23 पर्यंत. तर मला तर असं वाटतं आज मी माझ्या गाण्यांमुळे भाई त्यांना हक्काने सांगू शकतो भाई मी नाही का, की आज मी कुठल्या लेवलला आहे. आणि माझा कोण नाही का, मी आत्ता पण सांगतो भाई, की बोलू शकतो नाही का, की कोण पण माझे नाही का भाई रिप्रेझेंट कर डायरेक्ट, काय पण तुला जे वाटेल ते कर नाही का भाई, पण माझ्यापर्यंत येऊ नाही शकत भाई तू. आणि हे माझे गाणे ऐकून तर येणार नाही भाई तू. ज्याला बोलतो त्याला कळलं मग बस. तू जेलमध्ये गाणी वगैरे लिहित होता? हा विचार भाई, चालले होते. मग काय काय लिहिलं होतं का जेलमध्ये? भरपूर लिहिल्यात भाई गाण्यात ना, अल्बम मध्ये दिसेलच भाई तुला, गाण्याचे नावच आपले तसेत. दादानी एक्सपोज केलेलं आहे बहिणी, की दादाचा अल्बम येतोय. म्हणजे थोडक्यात तू आता अल्बम टाकणार आहे. कसं आहे भाई माहिती आहे का, अल्बम कोण टाकतंय भाई. आता मी बोललो ना भाई, लय काम झोंबल नाही का लाईफमध्ये सगळ्यांच्या भाई. पण आता सध्या मी ना सोलो ट्रॅक टाकणार आहे भाई. सध्या तर मला असं वाटतंय ना का, की मी सोलो ट्रॅक टाकला पाहिजे. अल्बम तर रेडीच आहे भाई माझा तसा बोलायला गेलं तर, पण सोलो टाकला पाहिजे. लोकांना माझे 3च गाणे आहेत भाई नाही का. मला भरपूर काय करायचं आहे आणि 3 गाण्यात जे मला प्रेम भेटलं, प्रचंड व्हायरल आहे ना मी त्या हिशोबाने, तर मला असं वाटतं की थोड्या गोष्टी अजून नाही का मी स्वतःवरती अजून लक्ष दिलं पाहिजे. स्वतःला प्रेम केलं पाहिजे भाई मी अजून नाही का. आणि मला असं वाटतं की भाई नाही का, म्हणजे आधी सोलो सॉन्ग येणार आहे, नंतर मग अल्बम येणार आहे. तसंच काय ते समज भाई. जलवा आहे भाई आपला. अचानक काय पण सोडू शकतो मी. म्हणजे पहिलंच भाई तुझं गाणं आलं, येड झावा. पहिलंच गाणं. बरोबर. काय असं रेज होतं की पहिल्याच गाण्यांमध्ये एवढे शिव्या, एवढे गाण्याचं टायटलच ते, असं का वाटलं? आणि डिडो म्हणून पहिल्यांदाच मी हे रिप्रेझेंट करतो. कुठलंही टाकू शकला असतं ना तू, इकडचं तिकडचं लव सॉन्ग, इकडचं. पण हेच का वाटलं की आपण शिव्यांनीच चालू करू? लाईफमध्ये त्या गोष्टी काय घडतात ना भाई आपल्यासोबत. तसं की आता मी तुला बोललो, मी जिथं राहिला आहे ती वस्ती खराब पण नाही का भाई. आखी सिटी बनायला लागली भाई आता तिथं थोड्या दिवसात. तर आपलं माझं एकच म्हणणं आहे की भाई ज्यावेळेस मी आई-बाप माझे होते, त्यावेळेस मला शिक्षण करायचं होतं. माझ्याकडनं झालं नाही त्या गोष्टी. का तर मला आवड म्युझिकची होती ना. आणि असं मी म्हणणार ना लहानपणापासून मी कानात हेडफोन घालायचो, मी असे 10 वाळे दुसऱ्यांचे गाणे ऐकायचो, नाही भाई. मला लोकगीत लय आवडायचं पहिल्यापासून. काय सांगतो? हां, लय आवडायचं. कुणाचं आता पण ऐकायचं? आवडतं. भरपूर आता लय आवड आहे भाई. इंडस्ट्रीमध्ये मी अशा लोकांची नावं घेईल ना भाई, लय भारी आहेत. आणि आपण इंडस्ट्रीमध्ये काम केलेला व्यक्ती नाही का भाई मी. तर माझं एकच म्हणणं होतं की भाई माझा बाप म्हणायचा मला नाही का, की "तू लक्ष दे शिक्षणावरती." माझी आई म्हणायची मला, की "तू असं जरा ॲक्टिंग वगैरे क्लासेस वगैरे कर. नाहीतर मग नाही का जरा काहीतरी बन." नाही का. पण त्या वयात वारली भाई माझी आई. बाप वारला. सांगायला कोण नव्हतं घरामध्ये मोठं. मग एक रॅप म्हणून मी रिप्रेझेंट अशा पद्धतीने केला, की लोकांनी मला आहे ना असं म्हणू शकतो, की एक जॉली कॅरेक्टरमध्ये घेतला मला नाही का. हसण्यावरच घेतला मला. म्हणून नाही का अशा टाईपमध्ये. पण मी तसा नाही आहे भाई नाही का. मी फक्त एक साईड दाखवतोय माझी. दुसरी साईड लय लवकर दाखवणारे लक्षात ठेवा. मी असं बोलू शकतो आज पण. हे नाव कुठून सुचलं तुला डिडो? काय डिडोचं काय विषय? हे मला डिडो वगैरे ना ब्रो, मी भरपूर सायफर केल्यात नाही का. आणि आज पण ते लोक मला आठवण काढतात, की भाई कुठे आहेस तू, काय वगैरे काय चालू आहे तुझं नाही का. पण मी नाही घेत भाई, रिस्पॉन्सच देत नाही त्या लोकांना. कारण माझ्या वाईट वेळेस माझा भाऊ होता ना भाऊ. काय नाही पण हे बोलावं? नाव कसं सुचलं तुला डिडो? मला लोकांनी दिलंय भाई. सायफर बिफरला जायचो ना मी जिथं. त्याचा अर्थ काय होतो? आता डिडो म्हणजे एकी.
ॲटिट्यूडचं मिनिंग आहे भाई एकत्र राहू, एकत्रच जाऊ. माझ्या आपल्याला सोडलंच नाही मी कधी भाई, नाही का. माझ्यासोबत जे आहेत ना भाई, मी कधीच सोडलं नाही त्यांना. नाव घेऊन मोठंपणा दाखवणं, ह्याचं त्याचं नाव घेणं, ते भाई आपल्या रक्तात नाही का. आणि तुझं खरं नाव काय आहे? माझं नाव ऋतिक आहे भाई, खरं म्हणजे रोशन तर ऑलवेज झालोय मी 2021लाच. दादा तू जॉली पण आहे, पण तुझी एक ती दहशतची बाजू पण आहे भाई. म्हणजे हे दोन्ही मेंटेन करायला अवघड जात असेल ना. तू खरा कसा आहे, तुझा स्वभाव काय आहे नक्की? म्हणजे रागीट स्वभाव आहे भाऊ माझा खरा म्हणजे. कारण परिस्थितीच अशी होती ना माझी, की लय दिवस बेकार बघितल्यात मी. तू म्हणतोय बेकर बघितलं म्हणजे काय, सांग ना जरा नक्की काय बघितलं असं तू बेकर म्हणजे नक्की, आम्हाला पण कळू दे ना दिवस ते. असे काढल्यात ना भाई की लय घाण दिवस काढल्यात मी, नाही का. असं तर मला कुठलं- असं बोलायचंय, दिवस असे कसे म्हणजे तू म्हणशील की कसे काढल्यात, काय काढल्यात. तर एक काळ होता भाई, नाही का, की घरात खायला नव्हतं भाई आपल्या, नाही का. पण आज भाई 2 BHKचा फ्लॅट आहे आपला स्वतःचा वैयक्तिक भाई. क्या बात आहे. आपले चांगले धंदेत भाई, नाही का, व्यवस्थित. कुठल्या पद्धतीत आता मी त्या रिप्रेझेंट करताना बोलता जर का मी तुला सांगितलं ना, ट्रॅफिक होईल, नाही का भाई. तर आपले व्यवस्थित भाई 2 BHK फ्लॅट आहे, गाडी आहे भाई आज आपल्याकडं भाई. सगळं आपल्याकडं, पैसा आहे, ज्वेलरी, अजून काय पाहिजे भाई आपल्याला. ते ज्वेलरी नाटो खरंच असतं का रे रॅपर लोकांकडे? खरंच ते आहेत ना, काय काय हो रे. लोकांकडे आहेत भाई. का ते फक्त अरे, गाण्यासाठी घालतात त्यांनी खोटे? फक्त त्यावेळेस घातले भाई. मी 2022ला 23ला घातले भाई. का? पण आपल्याला माहिती होते पुढे जाऊन लय क्रेज होणार आहे ना. आपण आपला अर्धा गाण्यातला पैसा तर ज्वेलरी लावला भाई. अजून काय पाहिजे आपल्याला. किती लावले होते असे पैसे म्हणजे? किती असतात 30-40 लाख रुपये लावले होते भाई वन टाइम. गाण्यामधनं आहे तेवढा पैसा, इन्कम आहे. वैयक्तिक केलं की लय महत्व आहे त्या गोष्टीला. लेबल दाबती. बघू आता भाई आपल्या लाईफमध्ये काय होतंय, किती लोक आपल्याला, बघू आता पुढे जाऊन किती कामं भेटतात आपल्याला. ज्यांनी दाबलं की मग त्याला दाबल भाई मी जागेवरती. भाई आता तू जेलमध्ये होता 2 वर्ष, तू काय गाणी वगैरे तिथं आतमध्ये तुला काही चान्स नाही मिळाला लिहायला वगैरे तिथं काय जास्त. आता जरा एक मनात कुठेतरी भीती होती की आल्यावरती परत आपली ती कला राहील का, ते गोष्टी परत जमतील का, आपले 2 हिट झालेत, आता पुढची गाणी हिट होतील का, असं मनात डाऊट आहे काय? त्या गोष्टी तर बद्दल मी नाही का भाई, कधीच ना मला असं वाटलं की मी कधी पडेल म्हणून. कारण मी चढायलाच झालो ना सगळ्यांवरती भाई. हसून बोलतो भाई, कारण स्माईलच आपली कातील आहे. खरे, एवढं खरे. विषय हा आहे की भाई, मुद्दा हा आहे की आता ज्या पद्धतीने आता आपण बोलतोय ह्या टॉपिकवरती, ह्या विषयावरती बोलतोय, माझे फॅन लोक लय नाराज झालेत भाई माझ्यावरती, नाही का. की काय भाऊ कुठं गायब आहे, कुठं आहेस, मॅसेज नाही, काय नाही, गाणं कधी येणार, गाणं कधी येणार, गाणं कधी येणार भाई. तर मला एकच बोलायचं त्यांच्यासाठी, असला बॉम्ब घेऊन येणार ना भाई, प्रत्येकाच्या ठेवणार. प्रत्येकाच्या. पण आता तू काय म्हणतात तिकडून आल्यानंतर आता सगळ्यांमध्ये एक चर्चा असणार आहे की आता ऐकलं हा आलाय बाबा, इतके दिवस नव्हता, आता हा काय करणार काय करणार, प्रत्येकाला एक असा हेच असणार आहे. आपली साईडच वेगळी दाखवली ना, कारण आपण पहिल्यापासून आपण फॉर्मल कपडे घालणार थोडी. तू भाई ते लोकांसारखं घालायचं. रघुचं तुझं तर पोस्टर आउट झालता, संजय दत्त वगैरे तुझ्या हम्म. गाण्यात येणार होता, तो हम्म. काय विषय होता आणि काय? भाई त्या गोष्टी ज्या आहेत ना, बघ भाई मी तुला एक गोष्ट सांगतो, मला ते सांगायचं होतं तुला. विषय काय झाला नेमका 5 जणांमध्ये, आता ते सांगतो. 2024मध्ये जो अल्बम लॉन्च करणार होतो मी, अल्बमचं नाव होतं द माफिया. त्याचं पहिले कोणीतरी गाणं केलं लीक माझं, आणि ते 12वं गाणं होतं माझं. ते होतं गाणं कुठलं, रघुभाई. लीक झाल्यानंतर मी पहिले विचार केला की नक्की झालं कुठनं. भरोसा आपल्यावरती होता, बाहेरच्यांवरती नव्हता. सख्या फॅमिलीवरती नाही रे भाऊ, मला नातेवाईकांवरती, माझ्या भावावरती, माझ्या आईवरती आणि माझ्या बापावरती विश्वास आहे मला फक्त. आता ते दोघं पण नाही नशिबात माझ्या, फक्त एक सक्का भाव आहे. विचार केला की कुठनं झालं, पहिलं तो विचार केला. ठीक आहे म्हणलं, चल काय विषय नाही, होत असते, एक गाणं झालं तर काय झालं. पण मला जो दबाव भेटला ना भाई पब्लिककडनं, गाणं लीक झाले, प्रत्येकजण मला फोन करून सांगतं असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. चिडचिड झाली मला डोक्यात. मी शोध घेतला दादा, कुठं घावल, कोण आहे यो. विचार केला पहिले त्या गोष्टीवरती, कुठं दिसल हा मला, कोण आहे. रागाच्या भरात दुसरं सोडलं त्यांनी. तू चेक करू शकतो आत्ता पण यूट्यूबवरती, नाही का. काय लोकांना वाटलं की ते मीच केलंय, नाही का.
काय लोकांना वाटलं की ते मी केलंय गाणं वगैरे लीक वगैरे असत नाही का, मी स्वतः फेमसाठी करतोय. त्या नाही ना भाई, माझी वर्षभराची मेहनत आहे. घासून पैसा आणून मी स्वतः लावला वैयक्तिक माझ्या स्वतःवरती भाई. कारण स्वतःवरती लय भरोसा आहे मला अजून पण, आत्ता पण. गाणे लीक झाल्यानंतर मी तो विचार केला पहिले, तो घावल कुठं, ज्या दिवशी मला घावल मारून टाकलं त्याला. नाही विचार करत भाई मी त्या गोष्टीचा, आणि मला विचार पण करायचा नाहीये. रॅप सोड बाजूला भाई, मी वन साईड आहे आत्ता पण. दे मला लाईफ टाईम भाई रॉयल्टी, दे मला असला पैसा दे ना भाई, एवढं सगळं दे मला भाई, की माझे ना भाई 10 जन्म म्हणजे बोलतो ना 100 जण नाही का, म्हणजे माझे जे पिढी येणारे 100 पिढी येऊन बसून खाणारे एवढा पैसा दे भाई, त्यासाठी सगळं करतो मी आत्ता पण. आज माझा पॉडकास्ट बघतील लोक, मला कमेंटमध्ये नाही का शिव्या बिव्या देतील, काय बोलतील, टोमणे बिमणे मारतील मला, मी दस्तक देईल प्रत्येकाच्या घराला. हसून बोलतोय भाई मी. हा ऑरा मिसिंग होता मग DHH मधून किती दिवस हे लिडो Album नावाचं मध्ये- वादळ कुठंतरी गायब झालं होतं. अल्बम मध्ये दिसेल ना भाई माझ्या, आणि प्रत्येक येणाऱ्या गाण्यांमध्ये दिसेल. काय नाव आहे अल्बमचं? भाई नाव तर नाही लीक करू शकत नाही का, असेच लीक झाले तरी भाऊ आपले गाणे लोकांनी नंतर चला मग आपल्याला नाही प्रमोशनसाठी हे लिक नाही करायचं आपल्याला. नाही ना भाई, प्रमोशन नाही सांगू शकत. गाण्याचं प्रमोशन पण Public साठी नाही आहे करायचं. भाई, नाही का एकदम चांगला घेणार आहे भाई, मी समजतोय मी तुमची फिलिंग, पण नाही का मजा घ्या जरा, आता असला घेणार ना मी. भाऊ हसतोय, समजला भाऊला. भाई कधी येईन ते नाव नाही सांगायचं, कधी येईन एवढं तरी. नाही जोरात आहे नाही का, आत्ता तर बाहेर आलोय भाई, जरा 3 महिनेच झाले. थोडा वेळ घेऊ दे मला जरा, सगळं नियोजन केलंय मी नाही का. असला निघतो ना बाहेर, चित्त्यासारखा निघतो, वाघासारखा नाही. तू गाणी फक्त अशी गँगस्टरवालीच करतो का? लव्ह सॉन्ग वगैरे तुला असं प्रेमियम नाही आलं कधी? नाही ना, आवडतात ना भाई प्रत्येक गाणे. मी बोललो ना तुला भाई, मला लोक धरायला आवडायची ना, आता पण आवडते नाही का. एक कुठलं तरी ऐकव ना. नाही ना भाऊ, मी तुला आत्ताच जर का सगळ्या गोष्टी आत्ताच दिल्या तर काय मजा आहे मग. नाही लोकगीत तू कुठलं ऐकलेलं असं जे तुला आवडतं? तुझं नाही म्हणत मी. भाऊ मला तर तुला काय सोनं लागलंय का, नाही का, माग अशा टाईप मध्ये गाणे भाई आपले. ऐकव ना कुठलं तरी. नाही रे भाऊ, नाही का एवढा मी, मग लोक माझ्या हसून मजा घेतात नाही का. मी तसं नाहीये, कुणाला हसू देऊ शकत नाही मी माझ्यावरती, मला सण नाही होत भाई. कारण तेवढा दबदबा आहे भाई आपला आज पण, आणि राहणार पण आज जिवंत तो. फक्त एवढंच आहे की भाई नाही का, आता माझं एकच म्हणणं आहे, जेवढं आता चालू आहे ते चालू दे, सरत जाऊ दे भाई. त्यांच्यासाठी, माझ्या फॅन लोकांसाठी, माझ्या भावांसाठी. आणि मी प्रत्येक जॉनर देत राहणार आहे भाई, येणारा जॉनर असले देणार ना पद्धतमध्ये, नवीन 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 नवीन. तुम्ही एक साईड बघताय, माझी दुसरी साईड तुम्हाला दिसेल थोड्या दिवसातच. म्हणजे कुठली गँगस्टरवाली की नाही दिसल नाही का भाई. आता जर का सांगून कसं आहे, मज्जा नाही भाई. सायबरमध्ये फ्रीस्टाईल वगैरे करायचो पहिले 2020 मध्ये, 19 मध्ये मी चालू केली होती. 16 पासून करतोय मी तर रॅपमध्ये, 10 वर्ष झाले भाई मला आता. काय सांगतो? हा भाई 16 पासून करतोय, बघ ना आता 2026 आहे, 10 वर्ष झालं मला. पण नाकटा नाही कुणाचा भाई अजून पण, आणि राहणार पण नाही भाई. मग फ्रीस्टाईल जमतं आता की नाही? ते करतो सोडलं ना भाई मी. कधी कधी मला असं वाटलं ना की जास्त बोलतो ना, आपण रॅपरच फ्रीस्टाईलर आहेत सगळे भाई. प्रॉपर कोण आहे कलाकार भाई, वन टाइम कोण लिहितो सांग ना भाई, विचार करून लिहितो तो फ्रीस्टाईल रॅपर झाला. एखादा आर्टिस्ट असून जो कंटिन्यू लिहितो ना, तो बोलू शकतो. प्रॉपर आर्टिस्ट आहे, वन टाइम डायरेक्टली विचार नाही करायचा, डायरेक्ट लिहित राहायचं. आता करू शकतो कुठला तरी एक असं फ्रीस्टाईलवर? नाही ब्रो, आता सध्या मी बाहेर आलोय, तर मला फक्त आता मला माझ्या स्वतःकडे लक्ष द्यायचं आणि गाण्यांकडे लक्ष द्यायचं. आत्ता लय दुनियादारी बघितली बाहेर भाई नाही का मी आतमध्ये. आता मला बाहेर लोकांना दुनियादारी दाखवायची, काय चालू आणि काय नाही. माझे टॉपिकच ते भाई. 2023ला मेला भाई डिडो जो आत गेलेला. कसा होता तो? 23ला बोललो वाटतं मी, 24ला भाई, 2024लाच मेला तो. कारण ज्या लोकांनी त्याच्यावर ट्रिप केली आणि ज्यांनी केली ना भाई, ते पण ताटातलेच होते ना. घात करणारे पण आपलेच असतात, वाचवणारे पण आपलेच असतात, रडवणारे पण आपलेच असतात, आणि शांत करणारे पण आपलेच असतात भाई. तर खुश राहायचं भाई नाही का, स्वतःवरती प्रेम करायचं, रिस्पेक्ट करायची भाई स्वतःवरती. 4 लोक काय विचार करतील, समाजाचा कुठं विचार करतो, अडकून राहशील आयुष्यभर भाई. खुश राहायचं भाई, खुश ठेवायचं फॅमिलीला, बाकी कोण नाही भाई कुणासाठी, कुणाला वेळ नाही भाई. आज मी तुझ्यासाठी बसतो इथं, खास तुझ्यासाठी आलोय भाई मी इथं, कारण मला बघायचं होतं. प्रत्येकाची खेचून घेतो भाई, आज मी तुझी खेचून घेतली. पण मग तुला हे काय म्हणायचं, हे भीती म्हणायची ही काही दहशत म्हणायची? दहशत म्हणू शकतो, भीती नाही भाई.
तसं केलं ना भाई, 2024मध्येच बोललं ना तुला अशा घात झाल्यात, तर भाई आपण 26मध्ये कोणावर विश्वास नाही ठेवू शकत, सक्का भाऊ सोडल्याशिवाय. एकच आहे भाऊ माझा. 2 भाऊ आहेत आम्ही तसे, 3 भाऊ आहेत म्हणजे 2 बाहेर आहेत, मी आणि माझा बारका भाऊ. एक भाऊ आत आहे, तो सुटला की मग बाजार उठला भाई. मग तेव्हा कसं कुणाला ऐकत नसतं भाई. आता समज की कलेवरती सगळं प्रेम आहे माझं, नाही का. मला नका खिजवू आहे ना का, माझं लय डोकं फिरतं अशा गोष्टीवरती. मग पब्लिकला तेच सांगतो, माझ्या ट्रिपा नका करू माझ्यावरती, नाही तर उगाच काहीतरी विषय होईल. पण मग आता तू बाहेर आलाय, तू तिथून जेलमधून आलाय, हम्म. ते प्रत्येक जण बाहेर आले होते, सुधारतो ते नको, ते आयुष्य असलं काय नको. गोष्टी नाही भाई, सुधारायचं प्रश्नच ना आला इथं. बिघडून आलोय ना भाई मी आतनं. आतमधून बिघडून आलाय. हा भाई, लय नॉलेज घेतलं भाई मी आतमध्ये. काय आता म्हणजे मी असं माझ्या काय? गाण्यांमध्ये दाखवणार ते नॉलेज. ऐका तुम्ही, फक्त ऐका, नाही का. ट्रिप घ्या भाई फक्त तुम्ही, काय चालून काय नाही, कुणाबद्दल मी कधी काय बोलेल, पण कुणाचं नाव नाही घेत भाई मी गाण्यांमध्ये. माझी खासियत आहे भाई, मी एकदाच फेकतो भाई चाटलेलं, परत नाही चाटाय जात परत 10 वेळा. जी मारायची होती मी चांगली मारली, ते अख्ख्या दुनियाला माहिती आहे. हसून घेतो फक्त मी लोकांची. म्हणजे आता जे काही तू बोलणार आहे, जे काय असणार आहे, ते सगळं गाण्यांमध्ये. सगळं असं समज की भाऊ माझा रिटर्न विषय, नाही का. रिटर्न म्हणजे भेट आहे भाई, 2024 पासून तर 26 पर्यंत रिटर्न विषय ना माझा. आता शिकता 2-3 महिने झाल्यात, जरा भाई मला सगळ्या गोष्टी तर मॅनेज करू दे. 1 मॅन शो चाटत नाही ना कुणाची आडीडो. नाहीतर लय पैसा असता आपल्याकडं, 2 महिन्यात बाहेर असतो भाई, समजतोय का. पैसा असल्यावर बाहेर निघतं पण ते मी लगेच. बोललो ना डायरेक्टली, होता पैसा आपल्याकडं, आणि राहिलो, मला राहायचं होतं आत. कारण जेल माझं मंदिर आहे भाई, आणि लॉकअप घर आहे भाई माझं. पुणे आता बदनाम व्हायला लागले की गुन्हेगारी वाढत चालली, अल्पवयीन लोकांकडून. बनवणारा कोण आहे भाई, समाजच आहे की बनवणारा. वागलंच नसतं तशा त्या गोष्टीमध्ये जर का तुम्ही नीट कारवाई केली असती, समाजाला चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं असतं. आता लोक म्हणजे कशा टाईपमध्ये, तुला मला कसं फिरवून सांगायची गरज नाही, डायरेक्टली बोलतो नाही का. गुन्हेगार बनवणं पण समाजच आहे भाई, तर वागवतात तसं. रिप्रेझेंट आम्हाला ज्या पद्धतीने करायचं, आम्हाला जे काय करायचं ते होतच नाही आमच्याकडनं, का. कारण तोच विषय ना भाई. समज थोडी म्हणतो की गुन्हेगार आहे कसं. तसं नाही बोलत ना ते, बरं करायला लावतात ते. खायला दिले ना तर काय करणार, चोरी तर करणार ना. एखाद्याच्या पोटाला जर खायला नसेल, ठीक आहे, तू बोलतो कामधंदे करून पण खाऊ शकतो, तू हा विचार करतो. पण तू हा विचार केला का कधी, काय? जर का माणसाला हातपाय नसतील, काहीच नसेल, जीभ पण नसेल, मुका असेल, बहिरा असेल, हातपाय पण नसेल, समज कसं करणार, कसं खाणार भाई. अरे कुत्र्यांना साधं बिस्किटच चारत नाही समाज. विचार केला का, किती धावपळ असती. हा, कोण कोणाबद्दल विचार करत नाही भाई, आपण काय विचार करायचा, करायला पण तेच लावतात ना. असं समज भाई, ज्याला भूक लागते तो करतो काय ना काय, तर चोरी करणार, भूक लागली, पैशाची लालच लागली तर मर्डर करणार. एखाद्याला लय फेमस व्हायचं तर टोळी प्रमुख बनणार, टोळीमध्ये घुसणार एखादा. फेमस व्हायला होणार ना, होत्यात भरपूर लोक आहेत असे फेमस, फक्त फेमससाठी. नाव करायचंय, मारायचंय, पण नाव करायचंय. मरायची भीती नाही वाटत आमच्यासारख्यांना नाही तर त्यांच्यासारख्यांना कशाला असणार आहे भाई. सगळे जेलला राहून आल्यात, सगळे शिकल्यात भाई, की कसं काय, कुठं काय, कोणाबरोबर कसं बोलायचं, कसं नाही, कुणाला किती फायदा करू द्यायचा आपला ना, आपण किती करून घ्यायचा, सगळं शिकवतात आतमध्ये. किती लोक असतात भाई, प्रत्येक सांगतो ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल, ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल, तर माणूस किती शहाणा होईल भाई. इथं काय नाही भेटणार भाई शिकायला, आज चला. फक्त एवढाच विषय, फॅमिलीला त्रास होतो नाही का. मी तेच म्हणणार होतो की फॅमिलीचा मला विचार नाही फॅमिली करत. नाही ना भाई, तो विचार नाही करत आहे ना मी त्या गोष्टीचा. तेच तर मी तुला सांगतो, प्रत्येकाची लाईफ आहे भाई. बाकी येतात सगळे भेटायला, आई वडील तर नाही का, रडतात बिडतात, लेटर बिटर देतात, पेपर नाही का, लेटर वगैरे लिहून देतात भाई. ज्यांना लिहता येत ना त्यांचे हाल होतात तिथं, दुसऱ्याकडनं लिहून वगैरे घेतात. रडत असते ना पण कैदी आतमधले पण, रडतात ना भाई, आईला बघून. लय रडतात. माझ्या भाई नंबरगारी बाकीचे जे होते ना माझ्या जेलमधले ना, म्हणजे असेच ना का, मला आतमध्ये भेटले चांगले चांगले लोक, ते पण म्हणतात बळच केलं, पण नाव लय बाहेर त्यांचं. त्यांची इच्छा नव्हती करायची. इच्छा होती करायची, पण फॅमिली
असतात ना काय काय फॅमिली म्हण, गर्लफ्रेंड म्हण, म्हणजे नातेवाईक म्हण, सगळं असतात भाई. कोण ना कोण तर असते. आई बाप म्हण रडतात बाहेर, हातपाय पडतात लोकांचे, कुठलं काय करतात. त्या गोष्टीमध्ये पण काय काय लोक महागार घेतात नाही का. जाऊ दे, पण आता भाई त्या आल्यावरती त्यांचा ओरा वेगळा असतो बाहेर बाहेर आल्यावरती. दादा तर तू आलाय इथं पॉडकास्टला बसलोय राव, दाखवून काहीतरी झालं. कुठलं गाणं आहे ते एवढं माझ्यासाठी तरी सांग. अरे फक्त भाऊ, माझ्यासाठी, काय विषय नाही. विषय काय माहिती का तुला. आता एवढा बोलतो तर मला पण कसं आहे रे भाई, जरा मला पण नाही का चांगलं नाही वाटत आहे. डायरेक्टली माझ्या अल्बमचं नाव, पहिलं माझं अल्बमचं गाणं भाई नाही का, पण मी त्याला कनेक्ट करत म्हणजे म्हणतो ना आपण की डायरेक्टली मी पहिले जे अल्बमचं माझं नाव आहे ना, मी असं 1 to 1 गाणे टाकणार आहे नाही का. अल्बम तर आहेच आपल्याकडे, पण 1 to 1. आणि पहिल्या अल्बमचं नाव येरोडा रिटर्न आहे भाई, कारण मी जेलमधून बाहेर आलो आहे ना. बर, येरोडा रिटर्न ते पहिलं गाणं आपलं. त्यातले आता सांगितलं ते एखादं ऐकव, त्यातलं एखादं कडवं. चालेल, ज्यावेळेस रिलीज झालं ना गाणं, हे नक्की टाकत. हां. या चेक. फक्त माझ्या सुटायची खबर माझ्या ऑफिसला कळली, ह्यांच्या पायाखालची जमीन हादरली, ह्यांची राजकारणात चर्चा असून ह्यांची सत्ता पडली, माझी राज्यात दहशत मुख्यमंत्रीला कळली, माझ्या ताकदीचा परिचय मी देणार हल्ली, मी अख्खी रणभूमीत जाळल जर का गेला रावणाच्या आरी, माझं रॉयल जगणं मला आवडत ना फाचाडी, सोडी येड्याची चादर आणि लाचारी. कडक. आणि दुसरं कुठलं गाणं असणार त्या अल्बम मधलं. हाय दुसरं गाणं भाई म्हणून करतो, कारण हाय पण आपण तसा दबदबा आहे ना आपला. अरे भाई आला रस्ता सोड, गँग माझी तयार आणि वेपन लोड, हिता भाडव्यांचा बाजार ना छक्क्यांचा रोल, माझा दबदबा सीनवर ना काढायची खोड, आमचा अंदाज खैऱ्या का चापटीत बाहेरा, अशा टाईपमध्ये. ऐकलं दादा, दहशतच नुसती डायरेक्ट असे ते औरच्या बस का पाहिजे. मिसिंग होतं इतके दिवस तो जरा. आता आता तेच तो आल्यावर तो परत जाणवतोय. मला आलोय ना आता बाहेर जरा, अशा तुला टाईप. धिंगाणा होणार आहे आता. आता हे गाणी तरी तुझ्या अल्बम मधली आली, पण अशी काही गाणी आहेत का जी तू लिहिली आहेत पण तू कधी कुठं बोलला नाही किंवा भविष्यात तू टाकशील पण आहे पण ते ना, अजून काही टाकायच्यात ना भाई, लय पद्धतमध्ये गाणे आहेत. आणि असे आहेत ना की भाई मी 2000 मला वाटतं 2016 मध्ये, 14 मध्ये, 15 मध्ये लिहिलेलं ते. हां. अजून टाकलं नाही, लोकांना माहिती आहे. आयुष्य खूप आहे सुंदर, पण जीवनाच्या प्रत्येक वाटावर थोडे वाईट थोडे चांगले मार्ग दिसल, पण स्वतःला बघून स्वतः प्रगती कर, पण स्वतःला बघून स्वतः प्रगती कर. हे वाला पहिलं होतं. दुसरं, कष्टकारा, आई वडिलांसाठी कष्टकारा, भाऊ बहिणीसाठी कष्टकारा, स्वतःच्या पोटासाठी कष्टकारा. तिसरं गाणं, आईसाठी बाबासाठी जावा चांगलं काहीतर करून, आई वडिलांचे येतात डोळे भरून, पोरगी झाली तरुण त्यासाठी जा चांगलं काहीतर करून, नाहीतर असा जाशील मरून. नाही करणार भाई. म्हणजे तू चांगली गाणी पण लिहिली आहे आहेत. ना भाई, आपली असं दुसरी काही नाही की side पण आहे. प्रत्येक गाण्यात शिव्या आहेत असं काही विषय नाही नाही. निगेटिव्ह वाईब नाही भाई आपल्या गाण्यात, आहे अजून भरपूर आहेत असे चांगली पण वाईब आहे, दुसरी साईड पण आहे आपली. तू इंडस्ट्रीमध्ये आता तू एवढे दिवस आहेस, 10 वर्ष झाले तू करतोय सगळं. तुला कोणासोबत कोलॅब करायला आवडेल रे? मग आम्हाला कोणासोबत तुझा हो कोलॅब भाई, पाहायला मला तर आवडेल? ना खरं सांगतोय, महत्वाचा विषय भाई, मला आहे ना अशा आर्टिस्ट लोक आवडतात की ओजीत भाई. मला तसा एकच दिसतो भाई नाही का, साधवांट आहे. हा, क्या बात आहे. टोनी सायको, डोपोक्स डॅलिक्स नाही का भाई, हे 2 जण दिसतात मला भाई. योकू. आणि तिसरं जर का बघायला गेलं ना भाई, प्रत्येकाची इच्छा आहे भाई डिवाइन सोबत काम करायची, पण माझी इच्छा आहे की त्यांनी माझ्यासोबत काम केलं पाहिजे नाही का. म्हणून मी माझा 1 साइड दबदबा करल नाही का भाई, व्यवस्थित करल भाई, असा करल ना की भाई लहर आली पाहिजे भाई, लहर. क्या बात आहे. आहेत माझे म्युझिक प्रोड्युसर वगैरे सगळे कॉन्टॅक्टमध्ये आहे. कुठल्या म्युझिक प्रोड्युसर सोबत काम करायला आवडेल तुला? मला तर भाई स्टाना द बीट्स, करण कांचन नाही का, आवडेल भाई हक्काने. पॉवर म्युझिक, क्लास येते. अजून भरपूर आहेत भाई नाही का. आपल्याला इंडस्ट्रीत काम करायचं आहे भाई, कोणाचं नाव नाही खराब करायचं. लय भारी येत रे तिथल्या आर्टिस्ट लोक, एकत्र राहतात सगळे एकी. पण आहेत कोण साठे लोक साठतात त्याची फक्त नुसते मागं करतात कुणाच्या पण. समजतं ना माझे, नाव नाही घ्यायचं आपल्याला कोणाचं, कारण 1 साइड आहे हा. आत्ता पण आल्यापासून आपण कधी बोललो का कोणाच्याबद्दल वाईट. फक्त माझं म्हणणं आहे, माझ्या वाकड्यात जाऊ नका, नाही तर मारताल बळच. हा खिजवू नका भाऊ. आहेत मला करायच्यात भाई कामं, असेच करायच्यात पुढं त्यांच्यासोबत. आहेत
माझ्या तो डोक्यात तर 2च लोक आहे भाई. तिसरा तर भाई आपला कुलदीप म्हणून हाय नाही का भाऊ. पुण्यातल्या कुठल्या आर्टिस्ट सोबत करायची इच्छा आहे? पुण्यात तर नाही भाऊ, याच्याच नाही. पुण्यातल्या शक्यच नाही. कुठल्या बीट प्रोड्युसर सोबत? नाही बीट सोबत पण नाही करायचं भाई आपल्या याच्याबरोबर. आपला जरा वेगळा ठेवायचा नाही का मला. म्हणजे असे लोक आहेत ना, इथं नाही रे, इथं वाढणार आहेत भाई पाय. इथं बोट नाही, दिला तुम्ही की पाय एकत्र धरतात. ग्रुपमध्ये नाही राहू शकत का पुण्यातले आर्टिस्ट? नाही राहू शकत भाई, आम्ही कधीच नाही राहू शकत. का पण असं काय पुण्यात स्टॅम्प वेगळं? पेपर दे भाई, लिहून देतो, कधीच नाही राहू शकत. पण मुंबईतली रॅपर्स राहू शकतात, दिल्लीतले राहू शकतात, राहू पंजाबचे शकतात. राहू शकतात, इथले का नाही? कारण त्यांनी निगेटिव्ह वाईब नाही बघितली ना आतापर्यंत. कधी पुण्यात येऊन बघू दे बरं एकदा. राहू दे इथं 3 महिने आपल्यासोबत. वापस येणार नाही पुण्यामध्ये परत ते कधी. एवढं डेंजर आहे पुणे? मलाच घे ना बघून. पुण्याला बघायच्या अगोदरच. आता तो असं बोलतो की पुढचं काय बोललं सुचतच नाही बाबा. हाय ते तुला आहे तेच भाई, बोलतो. दहशत तर आहे खरे. मग आपलं- आता काय मग एरवडा रिटर्न येणार आहे यावर्षी? हम्म. असं एकच अल्बम येणार आहे का असे आता लागोपाठ अल्बम? भाऊ तसे तर फक्त मी तो तुला फक्त बोललो 2024 चे गाणे सांगितले मी तुला. ही 2024 ची गाणी आहेत? 2026 चे कुठे सांगितले मी तुला. तू लिहून ठेवलेत ते? हा, म्हणून तर पहिलं गाणं टाकतो 2026चं एवढा रिटर्न. का पिक्चर पण म्हणू शकतो भाई याच्यावर थोड्या दिवसानंतर. घे भाई स्टॅम्प पेपर, परत एकदा घे, 2दा मागव, लिहून देतो भाई. मला आतापर्यंत तुझी सगळी गँगस्टर वाईफ पाहिली, गाणी तशी ओरावाली आहे, पण तुला पण प्रेम झालंच असेल ना? प्रेम तर सगळ्यांनाच होतंय भाई, मला माझ्या कलेवरती झालं. नाही समजतं हे ना. तर डिप्लोमॅटिक आन्सर झालं एकदम. अरे एकदम असं एकदम तू साईडनी गेला भाई कट मारून. पण झालंय ना भाई आपल्याला पण भाई नाही का प्रेम मग वगैरे. पुढं पण काय झालं आलं? भाई. काय आता काय कधी आहे लग्न बिग्न? तुला पण संसार करायचा तू करायचं सांगितलंय बोललो मला. ना, मध्येच बोललो हा. पॉडकास्ट मध्ये बोलता बोललो भाई संसार आपल्याला पण करायचा नाही का भाई. हाय आपण पण काय लव्ह आपली- स्टोरी काय होती? जरा डिटोची लव्ह स्टोरी ऐकायला आवडेल की सगळ्यांना जरा. ती मध्ये- जरा एक प्रेमळ साईड पण असेलच ना? आहे ना, तुला गाणं ऐकवलं ना मी आता. ते सगळ्यांना नाही ना ऐकलं. आग सुंदरी काय दिसतेस कमाल, काय तुझी लचक आणि काय तुझी चाल, रूप तुझं बघून मजनू झालाय बे हाल, तू गावरानी मिरची तिखट लाल लाल. अशा टाईप मध्ये हाय भाई. आईला कडं. असं नाही की म्हणजे भाई प्रत्येक लाईफ आहे भाई, प्रेम तर होतेच भाई. मी बोललो ना एक कलेवर आहे भाई. ब्रेकअप पण झाला असेल मग? अशा टाईप मध्ये झाल्यात ना भाई, आता काय आता ब्रेकअप तर झालंच असणार आहे. Industry झालंय भाई म्हणलं. नाही का, समजतंय ना. चटक कुणाला नसते भाई. खरे. दारू सोबत चकण्याला भाई लागते का नाही? चटक तर सगळ्यांना, दारू लागली तर चकणं तर लागतेच ना भाई. तसं माणसाला चकणं ब्रेकअप लागणार. झाल्यावर काय दिलं होतं? हाय ना भाई, हे प्रेम 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 काय नसते दादा, हे प्रेम 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 काय असते बाबा, हे प्रेम 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 काय नसते दादा, हे प्रेम 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 काय असते बाबा. प्रेम म्हणजे काय? मोठ्या मोठ्या गोष्टी. मी तुझ्यावर मरतो खरं प्रेम करतो, घरच्यांना सोडतो, सगळे नाते तोडतो, जे पण तुला बघल त्याला मी फोडतो. डीप लिहिलं होतं हा? अरे आहे रे भाई. हे कधी रिलीज होणार आहे? हे जरा हे ए भाई दुसरी आहे. साईड आहे आपली नाही का. हे होणार कधी आहे, रिलीज करणार आहे? होईल ना भाई, सांगता येत ना भाई. अल्बम मध्ये पण होऊ शकतं नाही का, हे कडं. कारण 2024चा अल्बम ऐकवला मी तुला, 26चा थोडा ऐकवला भाई मी. हा ते तर खरं आहे. असे भरपूर आहेत. फक्त मला खिजवू बिजवू नका, मी आत्ताच सांगतो नाही का. बस मला म्हणजे अडावणी करू नका नाही का, माझा लपडे होईल उगाच. आता वाढीव आहे एकदम तुझी पर्सनॅलिटी. असं सगळे सगळे रंग पाहिलेत तू आयुष्यातले, हा हे गुन्हेगारी हे सगळं. पण आता काय वाटतं एकंदरीत मागच्या सगळ्या लाईफ कडे बघून? आता काय नाही भाऊ, फक्त सतत चालत राहायचं, स्वतः मेहनत करायचं, पुढं जायचं भाई, लोकांचा विचार नाही करायचा आता. बस माझं एकच म्हणणं आहे, माझं फक्त टायटल एकच आहे भाई, एरोडा रिटर्न. मी आलोय, सुरुवात करणार, चांगली होणार, जास्त वेळ नाही घेणार भाई मी तुझा. आणि आता मजा आली गप्पा मारून. मला पण जरा आज- वेगळ्या वाईबचा पॉडकास्ट होता हा. जरा असं जरा भारदस्त एकदम. तुला कसं वाटलं? मला व्यवस्थित वाटलं तुझ्या भाई. आयुष्यातला पहिलंच पॉडकास्ट ना हा? पहिलाच आहे भाई नाही का, आणि तुझ्यासोबतच ठरवलेला. हा, मग कसं वाटतंय तुला? एकदम व्यवस्थित भाई, चांगलं नाही का. म्हणजे मला असं वाटतं की मला नाही का भाई तुझ्याकडनं काय शिकायला भेटलं, काय गोष्टी नाही का, म्हणजे काय विचार करतात लोक नाही का. आज मला तुझ्याकडनं पण कळालं भाई नाही का, की कोण कसा विचार करतात ते नाही का. की तुझे टॉपिक लय भारी होते भाई, आवडलं मला. हाकवाला माणूस आहे भाई, तुला रिस्पेक्ट आहे भाई नाही का. अरे थँक्यू भाई.
आणि पुढच्या वेळेस मला असं वाटतं की आपण परत एकदा भेटू. मला असं चालेल वाटतं 100%. बघ तुझ्या गाण्यात कुठं मला फीचर करता आलं तर करू ना करू आपण. आपण रॅप बीप काहीतरी. बघू आता गाणं वगैरे आलं, अल्बम आला तर वापस एकदा ठरवू मग काय काय कसं विषय नाही, करायचं. काय विषय नाही, घेऊ एकदा परत एकदा. काय मज्जा विषय बाई. नाही. 100% मजा आली मला पण. चांगला वाटला बाई. आणि ऑल द बेस्ट तुझ्या अल्बमसाठी. हाक बाई 100% नाही का. काही लागली कधी पण नक्की आपण आहोत. नक्की भाई. आणि कमबॅक करतोय बस भाई 100% भारी होईल. हक्का आमचा नाही भाई. सगळ्यांचा सपोर्ट आहेच, मग- फॅन्स लोक तर आहेच. अरे भाई जीव आहेत सगळे आपले, तू पण जीवच आहे आपला.